घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपींना 10 लाखांच्या मुद्देमालसह अटक. गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी. राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाटा कंपाऊंड येथील श्री सिद्धीनाथ मार्केटिंग नावाची डिस्ट्रीब्युटर कंपनीचा सिगारेट हा माल असलेला गोडाऊन फोडून घरफोडीत चोरी करून 51 लाखांचा मुद्देमाल दिनांक 15 जुलै 2025 रोजी चोरण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने राबोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी सुरू केला. त्यामध्ये आरोपींना गुन्हा करतेवेळी पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने गोडाऊनमधील DVR मशीन यांच्यासोबत घेऊन गेले होते. या गुन्ह्याच्या तपासामध्ये परिसरातील CCTV फुटेज तपासले असता या गुन्ह्यात एकूण 4 आरोपी निष्पन्न झाले. आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेली स्कूटर, मोटरसायकलवर गुन्ह्यातील माल घेऊन जाण्यासाठी वापरलेला टेम्पो याचा माग काढत असताना पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली वाहने ही घटनास्थळाच्या जवळील परिसरातून चोरी केले असल्याचे व ते गुन्हा करण्यासाठी सोबत घेऊन आलेले तिसरे वाहन एक टेम्पो हा त्यांनी घटनास्थळापासून 1 किलोमीटर अंतरावर उभा करून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीच्या दिशेने आले त्या ठिकाणचे CCTV सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद नाईक, पोलीस हवालदार संदीप महाडिक यांनी बारकाईने पडताळणी केली असता तसेच पोलीस शिपाई सागर सुरळकर यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये आरोपी हे मीरा रोड परिसरात पळून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीचे राहण्याचे ठिकाण निष्पन्न केले, परंतु आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध घेणे आव्हानात्मक झाले असताना आरोपी यांनी गुन्हा केल्यानंतर चोरी केलेल्या मुद्देमालाची कशी विल्हेवाट लावली याचा शोध घेऊन गुन्ह्यातील माल विक्री करण्यासाठी मदत करणारा राजस्थान राज्यातील गुन्ह्यातील त्यांचा 5वा साथीदार व गुन्ह्यातील 2 आरोपी असे 3 आरोपींना नाव महेंद्र कुमार थानाराम मेघवाल वय 28 राहणार होली चौक राजस्थान, राजेश उर्फ अण्णा बबन कदम वय 47 राहणार कांदिवली मुंबई आणि गणेश धुला पाटीदार वय 47 राहणार ग्राम पाडवा राजस्थान यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून 10,40,180 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींनी आतापर्यंत घरफोडीचे 7 गुन्हे त्यांचे साथीदार महावीर जोरसिंग कुमावत, धर्मेश जेसूफबाई शिरोया व ब्रिजेश भवरलाल गुर्जर यांच्यासह केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी महेंद्र कुमार मेघवाल यांच्यावर 14 गुन्हे तर आरोपी राजेश उर्फ अण्णा कदम यांच्यावर 24 गुन्हे दाखल आहेत. 15 जुलै रोजी राबोडी पोलीस स्टेशन येथे सिगारेटचा गोडाऊनमध्ये चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे घटक 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API घुगे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला. त्याच्यामध्ये ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये CCTV फुटेज असेल किंवा तांत्रिक विश्लेषण करून आरोपी निष्पन्न करण्यात आले, ज्यामध्ये एकूण 3 आरोपी निष्पन्न झाले. एक महेंद्र कुमार मेघवाल हा राहणारा राजस्थानचा आहे, दुसरा राजेश कदम राहणारा मुंबई आहे आणि गणेश पाटीदार हा राहणारा राजस्थानचा आहे. असे 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं, कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सिगारेटचे बॉक्स, त्याचबरोबर चांदीच्या काही वस्तू होत्या आणि पैसे आणि रोख रक्कम आणि एक 2 व्हीलर गाडी असा मुद्देमाल एकूण 10 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे, जप्त करण्यात आलेला आहे. तिन्ही आरोपींना मान्य न्यायालयाने उद्यापर्यंत दिनांक 8 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये ही टोळी ही आंतरराज्यीय किंवा विविध राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी या टोळीनं आणि यांच्या साथीदारांनी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. अजून यांनी जे इतर ठिकाणी गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये यांच्यासोबत अजून 3 आरोपी असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. हे जे गोडाऊन असतील, सिगारेटच्या वस्तू ठेवलेल्या किंवा बॉक्स ठेवलेले जे गोडाऊन असतील किंवा लिकरचे बॉक्स ठेवलेले गोडाऊन असतील, या गोडाऊनची ते रेकी करायचे. त्या गोडाऊनच्या जवळपासची 4 व्हीलर आणि 2 व्हीलर ते चोरी करायचे. त्या 4 व्हीलरमध्ये टेम्पो किंवा ट्रक सदृश अशा वाहनाची चोरी करून तो माल, त्या मुद्देमाल चोरी केलेला मुद्देमाल त्या वाहनामध्ये भरून तो पुढे त्याची विल्हेवाट लावतो. उद्यापर्यंत दिनांक 8 पर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहे आणि
हा जो त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल आहे याचे रिसिव्हर राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये देखील आहेत. त्या अनुषंगाने देखील आम्ही त्यांच्याकडे तपास करत आहोत. आरोपीवरती याच्या अगोदर कुठले गुन्हे दाखल आहेत? यामध्ये 2 आरोपी आहेत, महेंद्र मेघवाल आणि गणेश पाटीदार. यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत. याच्यामध्ये महेंद्र कुमार मेघवाल याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत आणि राजेश पाटीदार याच्यावर एकूण 24 गुन्हे दाखल आहेत. एकूण 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.